दुपारी थोडं ऊन सुद्धा पडलं होतं, पण आता आपण बघितलं तर गुहागरमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि थोडाफार आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारासुद्धा सुटलेला पाहायला मिळत आहे. काल मुसळधार दिवसभर पाऊस होता आणि त्यानंतर आज आपण बघितलं तर सकाळीसुद्धा पाऊस नव्हता, दुपारी हलकंसं ऊन पडलं होतं. पण आता संध्याकाळी आपण बघितलं जवळजवळ 4 वाजायला आलेले आहेत, 4:30 बघितलं तर मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि या पावसावरच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळतो आहे. पूर्ण वातावरण बदलून गेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती वारा सुटला आहे. साधारण आमच्या घराच्या बाजूची जी झाडं आहेत त्या झाडं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या वारा सुटलेला आहे आणि थोडी भीतीसुद्धा वाटते, कारण की आमच्या घराच्या बाजूला नारळाची वगैरे झाडं आहेत, काजूची झाडं आहेत. पण आपण बघितलं तर पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे, मोठ्या प्रमाणावरती वारा सुटला आहे. आणि थोडं तुम्हाला वरच्या बाजूला दाखवतो, आकाशाकडे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढगसुद्धा दिसत आहेत आणि दूरवर पाहिलं तर आपल्याला धुक्यासारखं दिसतं, कारण त्या साईडलासुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना दिसतो आहे. ह्या बाजूला आपण तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला नारळाची झाडं वगैरे दाखवत होतो, तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती झाडं हलताना दिसतील. बाजूला आपण बघितलं ना पूर्ण सुपारीची वगैरे झाडं आहे आणि अंगण्यामध्ये आमच्या बघितलं तर पाणी जे पडतं आहे पावळीचं, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की असं सध्या गुहागरमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती पावसाने सुरुवात केलेली आहे. मी माझ्या गावामध्ये जानवळे गावामध्ये आहे आणि जानवळे गावातील हे मी तुम्हाला दृश्य दाखवतोय. सध्या मोठ्या प्रमाणावरती पावसाने सुरुवात केलेली आहे. वारा तर आहेच आणि मुसळधार पावसाने सुरुवातसुद्धा केली आहे. आमच्या बाजूचा हा परिसर आहे ना, घराच्या बाजूचा परिसर, इथं बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती सर्व हिरवळ आपल्याला पाहायला मिळते, कारण की मोठ्या प्रमाणावरती जो पाऊस पडला आहे त्यामुळे इथे गवत रुजतं. आणि आता तुम्ही गणपतीपर्यंत बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणावरती गवत वाढतंय आणि या बाजूला आपण तुम्ही आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढगसुद्धा दिसत आहेत आणि मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. थोडा वारासुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि दूरपर्यंत बघितलं ना तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला धुकं वगैरे दिसतं, म्हणजे त्या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय. या साईडला आपण बघितलं तर हे माझं घर आहे, या घराच्या आजूबाजूला तुला मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला झाडं पाहायला मिळतील नारळाची वगैरे. ह्या साईडला आपण बघितलं केळीची झाडं आहेत, सुपाऱ्यांची झाडं आहेत. तर मोठ्या प्रमाणावरती वारा सुटतो त्यावेळेला थोडी भीती वाटते. घराच्या मागच्या बाजूचा परिसर बघितला ना तेवढे तुम्ही गेलं तर एक छोटीशी नदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि इथं बघितलं तर एक गाय इथे बांधून ठेवलेली आहे चरण्यासाठी, कारण की चांगली हिरवळ आपल्याला इथं पाहायला मिळते आणि मध्येच मोठ्यानं वारा येतोय. मी एका बाजूने भिजलोय सुद्धा पूर्ण, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मध्येच वारा येतो दोन्ही बाजूने. छत्रीसुद्धा सावरावी लागते, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता वारा चालू आहे. आणि कोकणामधलं वातावरण तुम्ही बघितलं ना पूर्ण गार होऊन गेलेलं आहे, पूर्ण छान वातावरण आहे. काल मुसळधार पाऊस होता, आज दुपारी थोडं ऊन पडलं होतं, पावसाने विश्रांती घेतली होती. पण आपण बघितलं संध्याकाळ असेल रात्री मुसळधार पाऊस कोकणामध्ये पडताना पाहायला मिळतोय. आमच्या घराच्या बाजूने मागच्या जंगलामध्ये जाणारा हा रस्ता आहे आणि ह्याच ठिकाणी आपल्याला मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती रानातली भाजी भेटते. भारग्याची भाजी असेल, फुडशीची भाजी असेल, त्यानंतर अळबी असतील, ह्या मागच्या रानामध्ये आपल्याला मिळतात. आणि इथून थोडं आपण खाली गेलो की आपल्याला इकडे नदीसुद्धा पाहायला मिळते, सुंदर अशी नदी. आणि पूर्ण हा परिसर आहे बघितला, इथे शेती वगैरे होत नाही, पडीक जमीन आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गवत वगैरे आहे ते सुद्धा रुजलेलं पाहायला मिळत आहे. आणि इथं तुम्ही थोडं आतमध्ये गेलात नाही, इथं पायवाट आपल्याला पाहायला मिळते. त्या पायवाटेनंच आपण खाली गेलो तर आपल्याला नदीवरती जाता येतं. आणि थोडं इथं जाण्याची जी रस्ता आहे तो थोडा अडगळीचा आहे, कारण की आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती खैराची, त्यानंतर छोटी छोटी जी झुडपं आहेत ती वाढलेली आहेत, त्यामुळे आपल्याला थोडं वाट काढत हळूहळू पुढे जावं लागतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता आपल्या कोकणामध्ये, गुहागरमध्ये, चिपळूणमध्ये, खेड, रत्नागिरी या सर्वच भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय आणि पूर्ण वातावरण गार होऊन गेलेलं आहे. थोडा ऊन पावसाचा खेळ चालू होता, त्यानंतर आता बघितलं कालपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आपण हा परिसर बघितलात आमच्या घराच्या मागच्या बाजूचा, तो पूर्ण बदलून गेलेला आहे. एक वातावरण बघितलं ना पूर्ण गार झालं आहे आणि इथं ह्या छोट्याशाच वाटेमधून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि हा पूर्ण रस्ता आहे ना तो रस्ता झाडाझुडपांचा आहे. थोडं मला जाताना सुद्धा इथे त्रास होतोय. वरच्या बाजूला आपण बघितले छत्री अडकले आणि थोडा हा अडगळीचा रस्ता आहे, त्यामुळे आपण वाट काढत पुढे हळू जाऊया. आणि खालच्या बाजूला नदी आहे, ती नदीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण वातावरण एकदम सुंदर आहे, बघताना खूप छान वाटतंय. गारवा आलेला आहे, कारण की पावसाने दमदार सुरुवात केली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती पाऊस गायब झाला होता आणि त्यानंतर आपण बघितलं ना तर छान असं पावसाने सुरुवात केलेली आहे. हे जे पडीक शेत आहे त्या शेतामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा साठलेलं पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी शेती वगैरे होत नाही, पण रानातले काही जे प्राणी वगैरे आहेत त्या भागामध्ये येतात. डुक्कर वगैरे असतील ते गांडूळ वगैरे खाण्यासाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. या जंगलामध्ये ऐनाची, त्यानंतर खैराची झाडं, झुडपाची वेगवेगळी झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथं बघितलं तर भलं मोठं आपल्याला आसानीचं झाड सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि खालच्या बाजूला जी नदी आहे ना त्या नदीवरती आपण जाणार आहोत. त्या शेतामध्ये जे पाणी साठलेलं आहे ना ते पूर्ण नितळ आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे आणि जे पावसाचे थेंब पडत आहेत त्यामुळे आपल्याला
किती पाऊस पडतो याचा अंदाज सुद्धा येईल. या पाण्यामधूनच मी चालतोय आणि पूर्ण हा भाग आहे तो पूर्ण पडीक आहे भाग. आणि ह्या बाजूला जी पायवाट गेलेली आहे ती नदीच्या किनाऱ्यावरती जाते. छोटीशी नदी आपण इथं पाहू शकतो. तुम्हाला मी नदीचं पाणी दाखवतो की पाण्याचा कलर आहे तो बदलायला लागलेला आहे, गढूळ पाणी व्हायला लागलेलं आहे. आणि परवा मी ज्यावेळेला आलो पाऊस नव्हता, ऊन पडत होतं, पूर्ण नितळ पाणी होतं. आणि आता बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी गढूळ होताना दिसतं आहे. आणि या बाजूला आपण बघितलं तर वेळी वगैरे मोठ्या प्रमाणावरती या नदीला वेढलेल्या आहेत. त्यामुळे वेगळं रूप आपल्याला या नदीचं पाहायला मिळतं आहे. घराच्या मागच्या बाजूलाच 2 मिनिटांच्या अंतरावरती आपल्याला ही आमची नदी पाहायला मिळते, जी फक्त पावसाळ्यामध्ये प्रवाहित असते. मे महिन्यामध्ये पूर्ण आटते. तर ही पहिल्या पावसामध्ये आपल्याला ह्याच नदीमध्ये आपल्याला खेकडे वगैरे सहज मिळतात. मासे वगैरे आता नसतात, गणपतीनंतर मासे आपल्याला मिळतात. पण पहिल्याच पावसामध्ये आपल्याला काळे खेकडे जे कोकणामध्ये सहज उपलब्ध होतात ते या नदीमध्ये आम्हाला भेटतात. आणि गावातली लोक असतील ती रात्री चार्जिंगच्या बॅटऱ्या किंवा गॅस बत्ती घेऊन या नदीवरती खेकडे पकडण्यासाठी येत असतात. आणि मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि हे जे आजूबाजूचं पाणी आहे ते नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे पाण्याचा कलर आपल्याला चेंज होताना सुद्धा हळूहळू पाहायला मिळतोय. ही छोटीशी नदी असणारी ज्यावेळेला मुसळधार पाऊस पडतो सलग 2-3 दिवस, त्यावेळेला तिचं रुद्ररूप धारण करते आणि ह्या बाजून पलीकडे जाण्याचं सुद्धा अशक्य होतं. आपण बघितलं तर ही जी नदी आहे ती पूर्ण जंगलामधून वाहते. कारण की आमच्या घराच्या मागच्या बाजूचा मोठ्या प्रमाणावर जंगलाचा भाग आहे आणि ही जंगलामधून वाहते. तर ही जी नदी आहे त्या नदीवरती मोठ्या प्रमाणावरती जंगलातले जे प्राणी आहेत ते पाणी पिण्यासाठी वगैरे येत असतात. कोल्हा असेल, त्यानंतर डुक्कर असेल, शालजीव असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा आपल्याला रात्रीचे इथे पाहायला मिळतात. आणि ह्याच पायवाटेतून आपण पुढच्या बाजूला गेलो तर आपण डोंगराकडे जातो. त्या पलीकडे आपल्याला चिखली वगैरे गाव पाहायला मिळतं आणि सुंदर अशी वाहणारी जंगलातून नदी आपल्याला इथे पाहता येते. आणि वरच्या बाजूला आपण इकडे गेलो तर इकडे आपल्या रानामध्ये पालेभाजी, त्यानंतर अलबी वगैरे सुद्धा सहज मिळते. पूर्ण जंगलाचा भाग आहे. तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वातावरणामध्ये गारवा सुद्धा पाहायला मिळतोय.